सध्या मी आहे पुण्यातल्या हॉटेल रॅमे ग्रँड समोर. इथे शिंदेच्या शिवसेनेची बैठक सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना देखील शिंदेच्या शिवसेनेत सावळा गोंधळ पाहायला मिळतो आहे. शिंदेच्या शिवसेनेचं अजून काही ठरेना. भाजपसोबत जायचं की स्वबळावर लढायचं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करायची, याबाबत शिंदे गटात अजूनही संभ्रम कायम आहे. आपण इथे पाहू शकता, इच्छुकांची गर्दी वाढत चाललेली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते इथे बैठक आज घेत आहेत, परंतु अजून कुणालाही कळत नाहीये की उमेदवारी मिळणार आहे का नाही, स्वबळावर लढायचंय की युतीतून लढायचं आहे, याबाबत कुठेही अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे हॉटेल रॅमी ग्रँड मध्ये सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. इच्छुकांकडून नेत्यांवर आरोप केले जात आहेत. इच्छुकांकडून आपला एक खंत व्यक्त केली जाते. पक्षाकडून अजूनही कोणतीही स्पष्टता मिळत नाही आहे. मंत्री उदय सामंत हे देखील पुण्यात असल्याचं बोललं जात आहे. भाजप सोबत युती करावी असं एका गटाचं म्हणणं आहे, तर स्वबळावर लढावं असं काहींचं म्हणणं आहे. पण भाजप शिंदेच्या शिवसेनेला केवळ 15 ते 20 जागा देत असल्याने शिवसैनिक हे संतप्त आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आपली ताकद आहे, आपण स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, आपल्या कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकतो असं शिंदेच्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे भाजप सोबत युती केली तर केवळ 15 ते 20 जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळत असल्याने शिंदेचे शिवसैनिक आता शिंदेच्या काही नेत्यांनी काल अजित पवारांची देखील भेट घेतली होती. अजित पवारांसोबत युती किंवा आघाडी करून जास्त जागा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा त्यांची कदाचित प्रयत्न असावा. पण तिथे देखील आता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्यानं तिथे देखील आता जागा वाटपाचा मुद्दा जो आहे तो संपलेला आहे. तिथे देखील जागा वाटप पूर्णपणे झालेलं आहे. परंतु आता शिंदेच्या शिवसेनेचं मात्र ठरेना, कारण भाजपने एका बाजूला एबी फॉर्म वाटपाला सुरुवात केलेली आहे. काल काही उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले. तसेच शिंदेच्या शिवसेनेकडून काही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पण अद्यापही उमेदवारांना ही स्पष्टता नाही आहे की आपण महायुतीमधून लढत आहोत का स्वबळावर लढत आहोत. एकीकडे विजय शिवतारे हे युती तुटली नाही असं म्हणत आहेत, तर सकाळी पुणे शहराचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी युती तुटल्यात जमा आहे असं विधान केलं होतं. त्यानंतर रवींद्र दंगेकर यांना देखील माध्यमांनी याबाबत विचारलं होतं. त्यावेळेस त्यांनी देखील, रवींद्र दंगेकर हे पुण्यात महानगर प्रमुख आहेत, त्यांनी देखील युती आम्ही 165 जागांवर लढणार आहोत असं म्हटलं होतं. 165 उमेदवारांना आम्ही उमेदवारी अर्ज देणार आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे पण विजय शिवतारे हे काही मिनिटापूर्वीच माध्यमांशी बोलण्यासाठी इथे आले होते, मात्र त्यांनी युती तुटलेली नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत ही चर्चा काहीही होऊ शकतं अशी सध्या पुण्यामध्ये परिस्थिती आहे. त्यामुळे पुण्यामध्ये एक प्रकारे सावळा गोंधळ पाहायला मिळतो आहे. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे. शिंदेच्या शिवसेनेत तर नेत्यांचं परस्पर विरोधी मतं देत आहेत. माध्यमांना देखील परस्पर विरोधी मतं देत असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे ही संभ्रमात टाकणारी परिस्थिती का आहे, याच्यामागे काही स्ट्रॅटेजी आहे का? उमेदवार ऐनवेळी फुटू नये, बंडखोरी होऊ नये, त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे का, असं देखील चर्चा आहे. परंतु ही जी काही सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, नेते येत आहेत, हॉटेलमध्ये जात आहेत, बसतायत, चर्चा करतायत, माध्यमांना येऊन सांगतायत, त्यानंतर त्याच नेत्यांपैकी दुसरे उपनेते आहेत ते येतात, ते भलतीच माहिती देतात, गाडीत बसून निघून जातात, पण अजून कुठेही स्पष्टता नाही. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज 4 वाजेपर्यंत भरण्याची वेळ आहे. तोपर्यंत तरी शिंदेच्या शिवसेनेतला गोंधळ मिटेल का, असं सध्या मिटेल का अशी शंका इथे निर्माण होतीये. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.